तर जे मराठवाड्याची जी ताण भागवणार आहे म्हणजे संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली म्हणजे या भागामध्ये जायकवाडी धरणाचं पाणी जातं आणि तिथल्या शेतकऱ्याला तर शेतीला उपयुक्त येते। जायकवाडी जर भरलं तर ह्या 5-7 जिल्ह्याला खूप फायदा होतो। म्हणून मराठवाड्याची ताण भागवणार हे जायकवाडी धरण या म्हणजे आता ह्या ऑगस्टमध्ये 50% जाईल आणि त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची सरासरी कंप्लीट पूर्ण होईल। म्हणून हे अंदाज म्हणजे खास करून ही आनंदाची बातमी आहे, कारण की आता राज्यामध्ये पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे वाढतच जाणार आहे। उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढला की तिथले धरणं जवळपास भरलेले आहेत, त्यांचं पाणी सोडावं लागणार आहे, त्याच्यामुळे ते पाणी जायकवाडीकडे येणार आहे। म्हणून ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी। त्याच्यानंतर मांजरा धरण देखील म्हणजे यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ते देखील भरून जाईल, म्हणून ही देखील खास करून आनंदाची बातमी। पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर असं एकदम असा खंडकिंड वगैरे काही पडणार नाही। फक्त काय होणार आहे 8, 9, 10च्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे आणि काही ठिकाणी ह्या 2-3 दिवसामध्ये थोडं सूर्यदर्शन होणार आहे। एकदम असा 10 दिवस पाऊस बंद होणार असा पाऊस बंद होणार नाही। म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं की काय झालं इतका पाऊस चालू आहे काही ठिकाणी की त्यांचे पिकं सगळे पाण्यावाचून चालले, म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळं शेतातून सोयाबीनमधून पाणी निघाले, कापसातून पाणी निघाले। म्हणून काय करा जशी वेळ भेटेल तसं तुम्ही शेताची काळजी घ्या, खत वगैरे द्यायची तर ते देखील देऊन घ्या। पण राज्यातला पाऊस असा एकदम असा बंद होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। खास करून पुणेकरांनी बी आज ह्या म्हणजे 8 तारखेपर्यंत काळजी घ्यायची गरज आहे, कारण की काय झालं की आता ह्या 2-3 दिवसामध्ये 4 तारखेपासून ते 8 तारखेदरम्यान जवळपास पुणे, मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं या भागात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भातले 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भातले 6 जिल्हे दररोज भाग बदलत मात्र चांगला तुमच्याकडं पाऊस पडणार आहे। ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल तिथं मात्र जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। परत एकदम असं राज्यभर असं सगळीकडे सूर्यदर्शन होणार नाही। तर काय झालं की यावर्षी कंटिन्यू मला तर वाटतं जसं 1998-99ची पुनरावृत्ती होती काय, कारण की 1998-99च्या दरम्यानमध्ये काय झालं होतं एकदा पाऊस सुरू झाला होता आणि ते डायरेक्ट म्हणजे सप्टेंबरपर्यंत चालू राहिला, म्हणजे सारखा चालू राहिला। म्हणून तशी आवर्ती होती काय तशी भीती वाटत आहे। तर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे। समजा ज्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात पाऊस पडायला लागला आहे, म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी पाऊस आहे, तिथला थोडा ह्या म्हणजे 8-9 तारखेदरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल। पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथला मात्र पाऊस चालूच राहणार आहे, 2-2 दिवसाला तिथं पाऊस येतच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे असं एवढा काही मोठा खंड पडणार नाही, पाऊस चालूच राहणार आहे। जशी वेळ भेटेल तसं तुम्ही कामे करून घ्या। आणि परत एक सांगू इच्छितो की पाऊस मोठा पडल्याच्यानं नदीच्या पुढं पाणी येतं, पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका, स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, म्हणून हे देखील सांगू इच्छितो। आणि पुणेकरांनी आणि मुंबई आणि तसेच त्याच्यानंतर उजनी धरण जवळपास आता 83% केलं आहे। आपण 9 जूनला एक पंढरपूरच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की यावर्षी उजनी धरण 100% भरणार आहे। तर उजनी धरण जवळपास मायनस असून आता प्लसमध्ये 83% गेलं आहे। तर उजनी धरण आता आणखी 2-4 दिवसात भरतं आहे, 2-4 दिवसात भरल्याच्या नंतर म्हणजे 8 तारखेपर्यंत भरून जाईल। मग त्याचं पाणी सोडावं लागणार, त्याचं पाणी भीमा नदी सोडावं लागणार। मग भीमा नदीत